अजित पवार आजपासून पुन्हा एकदा सक्रिय होत आहेत। अजितदादांच्या सकाळी 10 वाजल्यापासून विविध बैठका मंत्रालयामध्ये सुरू झालेल्या आहेत। आज अजित पवारांच्या विविध बैठका मंत्रालयामध्ये होतील। ते कामाला लागलेले आहेत। 10 पासून ते मंत्रालयात असतील आणि त्याआधीच बैठका सुरू झाल्या आहेत। विविध विषयांसंदर्भात या बैठका आहेत। मंगळवार दुपारपासून राखीव शेड्यूल असणारे अजित पवार आजपासून पुन्हा एकदा कामाला सुरुवात करताना दिसतायत। मंत्रालयात सकाळी 10 वाजता ते पोहोचतील आणि त्यांच्या तिथून बैठक आहे। 2 दिवसांपासून त्यांच्या घशाला त्रास होत होता, म्हणून त्यांनी थोडीशी विश्रांती घेतलेली होती। करमाळ्याचं प्रकरण झाल्यानंतर आणि मुख्यमंत्र्यांनी नाराजी नोंदवल्यानंतर जरा 2 दिवस ते घरीच होते, थोडे अलिप्त होते, घशाला त्रास होत होता, हेही एक कारण आहेच। त्यामुळे ते कुठे सक्रिय दिसले नाहीत। जशा त्यांच्या आत्तापर्यंतचा त्यांचा अनुभव आहे किंवा आत्तापर्यंतचं आपण बघतो की त्यांचं कसं टाईट शेड्यूल असतं, तसं नव्हतं गेले 2 दिवस। आज मात्र ते सकाळपासून मंत्रालयात असतील। आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याशी बोलूया। प्रणाली, त्या करमाळ्याच्या प्रकरणानंतर जरा 2 दिवस ते अलिप्त होते, आता पुन्हा एकदा आज ते सक्रिय झालेले दिसतात असं म्हणता येईल का? परवा कॅबिनेटची बैठक आटपल्यानंतर अजित पवार हे त्यांच्या संध्याकाळच्या नियमित जी त्यांची बैठक असते त्यांच्या सगळ्या पक्षाच्या आमदारांची, त्या बैठकीला सुद्धा न गेल्याचं आपल्याला बघायला मिळालं। आणि त्यानंतर काल तर सबंध दिवसभर ते प्रकृती अस्वास्थ्यामुळे कुणालाही भेटणार नाही असं सांगण्यात आलेलं होतं। आणि आपण अगदी बघितलं की काल कशा पद्धतीनं दिवसभर अजित पवार यांचा कुठलाही कार्यक्रम किंवा कुणाचीही गाठभेट झालेली नाही, परंतु आज मात्र त्यांची प्रकृती ठीक असून त्या सकाळी 10 वाजेपासून मंत्रालयात उपस्थित असतील। त्यांच्या दालनामध्ये ते बैठका घेतील, लोकांच्या गाठी भेटी घेतील, लोकांची जी कामं अडलेली आहेत ती ते मार्गी लावतील। काल केवळ त्यांच्या वतीनं असं सांगण्यात आलेलं होतं की जे नेपाळमध्ये जे महाराष्ट्रातली मंडळी अडकून पडलेली आहे त्यांच्या सुखरूप सुटकेसाठी शासन प्रयत्नशील आहे आणि उपमुख्यमंत्री या नात्यानं अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष आणि अजित पवार हे स्वतः याच जातीनं लक्ष घालून त्या अडकलेल्या 100 पर्यटकांना महाराष्ट्रात परत आणण्यासाठी कसोशीनं प्रयत्न करतील। नक्की, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। आता आपण